हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई यांनी दिलेली गाईडलाईनविषयी माहिती सांगणार आहे. तर खूप काही क्वेश्चन आले आहेत जे नर्सिंग एज्युकेशनचे कोणाचं 2022 मध्ये 23मध्ये झालं आहे, तर आता 27मध्ये त्यांचं रिन्युअल आहे. तर त्यांना प्रश्न असा आहे की आम्हाला मग ते CNE करावी लागेल का? 27चं ज्यांचं रिन्युअल आहे त्यांना 150 पॉईंट्स लागणार आहे का? असे भरपूर क्वेश्चन्स आहेत. तर त्यासाठी MNCने नवीन सूचना काढलेली आहे. हे बघा, ही नवीन सूचना काढलेली आहे MNCने. तर ती सूचनाविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की त्यामध्ये काय म्हटलं आहे. तर पॉईंट पहिला आपण बघू. तर पॉईंट पहिल्यामध्ये इथे लिहिलेले आहे की परिचारिकेच्या CNE CPD मधील अडचणी व प्रश्न दूर करण्यासाठी व प्रक्रिया सुलभ होण्यासाठी खालील मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजे ही मंजुरी MNCने महाराष्ट्र परिचर्या परिषदने दिलेली आहे. तर त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आयगॉट इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग जे आहे आयगॉटचं, जे आधी आलं होतं आपण CNE प्रकारे CNEमध्ये जसं आपण ऑनलाईन CNE बघितलं आहे की जसे आपल्याला व्हिडिओज असतात ते लेक्चर अटेंड करून मग आपल्याला पेपर सॉल्व करावं लागतो, क्वेश्चन सॉल्व करावं लागतो, तसंच आयगॉटमध्ये पण होतं. त्यामध्ये 5 सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचे होते कोर्स करून. तर यामध्ये ते जे कोर्स आहे कर्मयोगी ॲपवरील 5 प्रमाणपत्रे प्राप्त केलेली असल्यास परिषदेच्या नियमानुसार ऑनलाईन क्रेडिट पॉईंट्स गृहीत धरण्यात येतील. म्हणजे जे ऑनलाईन क्रेडिट पॉईंट्स आहेत ते ते इथे गृहीत धरण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर आयगॉटचं ट्रेनिंग केलं असेल, 5 ट्रेनिंग केलं असेल, तर ते जे 5 सर्टिफिकेटचे जे 5-5 प्रमाणे जे पॉईंट आहे, ठीक आहे, 25 पॉईंट हे तुम्हाला क्रेडिट केला जाईल आयगॉटचे. तसेच त्यानुसार परिषदेकडील नूतनीकरण करतेवेळी सादर करावे, परंतु ऑनलाईन मर्यादा 40% एवढीच असेल. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन जे परिषदेकडे नोंदणीचे नूतनीकरण जेव्हा करू आपण, तुम्ही जेव्हा रिन्युअल करायला जाल 2027मध्ये, तेव्हा तुम्हाला ते जे 5 सर्टिफिकेट आहे आयगॉटवरून जे तुम्ही मिळवले आहे कोर्स करून, ते तुम्हाला तिथे सबमिट करावे लागतील, अपलोड करावे लागतील. पण जे ऑनलाईनची मर्यादा आहे 40%, तुम्हाला 40% ऑनलाईन करावं लागेलच CNE आणि 60% ऑफलाईन करावे लागेल. अशा प्रकारे आपल्याला करावं लागेल. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. याचे क्रेडिट पॉईंट्स मिळतील. त्यामुळे घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही ऑनलाईन सुरूच ठेवा CNE करणे. म्हणजे 2-3 ऑफलाईन CNE करा, म्हणजे कमीत कमी जवळपास 50 तरी पॉईंट्स जमा होतील. काही पॉईंट्स याचे 25 पॉईंट्स आयगॉटचे आणि त्यानंतर ऑफलाईन काही CNE असे 50-60 तरी करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट इथे दिला आहे की परिचारिकेसाठी CNE CPD करिता परिषदेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे CNE CPD आयोजकांनी अत्यंत अल्प आकारणी करून CNE CPDची प्रक्रिया करावी. म्हणजे जी काही CNEची ऑफलाईनमध्ये जे होते त्यामुळे आधी स्टार्टिंगला 700 रुपये फीज होती. त्यामुळे आता 500, 300, 500 रुपयापर्यंत ऑफलाईन CNE होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलं आहे की चौथा पॉईंटमध्ये की नर्सिंगमधील जे ANM GNM BSc आहे, BSc नर्सिंग मूलभूत अभ्यासक्रम केल्यास CNE CPD सूट राहणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे जे काही बेसिक कोर्स केले आहे, मूलभूत कोर्स केले आहे तुम्ही ANM GNM BSc नर्सिंग, यांना कोणतीही सूट राहणार नाही. तर सूट कोणाला मिळेल? तर सूट मिळेल PB-BSc ज्यांचे झालं आहे, डिप्लोमा कोर्सेस, डिप्लोमा इन PHN, डिप्लोमा इन पेडियाट्रिक, डिप्लोमा इन सायकॅट्रिक और LHV, तर त्यांना सूट मिळणार आहे. यामध्ये सूट अशी की जे PB-BSc आहे यांना 2 वर्षाचे म्हणजे 75 पॉईंट्स मिळणार. एका वर्षाचे 75, 2 वर्षाचे 75 आणि 75 म्हणजे 150 पॉईंट अशा त्यांच्या क्रेडिट जमा होतील. परंतु आणि LHVला तसं नाही राहणार आहे. LHVमध्ये जे आहे फक्त 75च पॉईंट्स मिळतील. ठीक आहे. तर त्यांना जे उरलेले 75 पॉईंट्स आहे ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन CPD CNE करावीच लागेल उरलेल्या पॉईंटसाठी. तर
हे सर्व तुम्हाला असं हे नाही मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला ॲडिशनल रजिस्ट्रेशन करावे लागेल. ज्यावेळी तुम्ही रिन्यूअल करायला जाल, म्हणजेच तुमच्याकडे जो रजिस्ट्रेशन नंबर असेल त्यामध्ये तुम्हाला ॲड ऑन करावं लागेल की हे माझं ॲडिशनल एज्युकेशन झालं आहे. LHV म्हणा, PBBSc जे काही झालं आहे तुमचं ते ॲडिशनल एज्युकेशन झालं आहे, तेव्हाच तुम्हाला हे पॉईंट्स मिळतील ॲडिशनल रजिस्ट्रेशन करून. ठीक आहे. त्यानंतर ANM, GNM, BSc ही मूलभूत कोर्स झाले असेल, यामध्ये कोणतेही कन्सेशन CNE पॉईंटमध्ये मिळणार नाही. हे खूप फार महत्त्वाची गोष्ट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांना मिळणार नाही. आणि ठीक आहे. त्यानंतर इथे दिला आहे 5वा पॉईंट आपण बघू की वक्ते, स्पीकर्स आणि ऑब्झर्वर्स यांच्या भूमिकेबद्दल आणि जबाबदारीबद्दल गंभीर आहेत. परिषदेच्या नियमानुसार नियुक्त करण्यात आलेल्या स्पीकर्स आणि ऑब्झर्वर्स यांनी जबाबदारीने वागावे, हे स्पीकर्स आणि ऑब्झर्वर्साची सूचना दिली आहे. त्यानंतर इथे 6वा पॉईंट आपण बघू की परिचारिकांनी इतर जिल्ह्यामध्ये नोंदणी करण्याऐवजी त्याच जिल्ह्यात किंवा तालुक्यात CNE CPDसाठी नोंद विनंती करावी. म्हणजे जे परिचारिका आहे त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, आता खूप सारे ANM, GNM ज्या काही आहे त्या सिस्टर्स इकडे तिकडे धावपळ करत आहे की या जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये CNE करण्यासाठी जात आहे. त्यामुळे पैसा, वेळ, एनर्जी सर्व हे होत आहे, वेस्ट होत आहे. त्यामुळे ते वेस्ट करू नका, असं MNCचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्येच करा CNE CPD. त्यामुळे तुमचा वेळ, एनर्जी वगैरे पैसा जे काही आहे ते सेव्ह होईल. त्यानंतर 7व्या पॉईंटमध्ये बघू आपण की परिषदेच्या नियमानुसार ठरविण्यात आलेल्या शुल्कानुसार CNE CPD आयोजकांचे शुल्क आकारावे, म्हणजे कमीत कमी शुल्क आकारावे असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच आयोजकांनी अतिरिक्त नफा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क सहभागी होणाऱ्या परिचारकांकडून घेऊ नये, जास्त शुल्क घेऊ नये. ठीक आहे, नफा मिळवण्याच्या दृष्टीने. अशा प्रकारे त्यांनी सूचना दिल्या आहे. त्यानंतर 8वा पॉईंट्स हे स्पीकर्स, ऑब्झर्वर्ससाठी दिलं आहे, त्यांना सूचना दिल्या आहे. तर असं बघू शकता आपण की अशा प्रकारे गाईडलाईन्स दिल्या आहे आपल्याला MNCने, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. यामध्ये खूप काही पॉईंट्स आपले क्लिअर झाले असतील. इतरांनाही शेअर करा आणि समजून सांगा की गडबड करू नका, कारण की खूप कन्सेशन आता ANM, GNM मिळणार नाही आहे. तुम्हाला CNE करावीच लागेल, बेसिक मूलभूत कोर्सवाल्यांना. आणि PBBSc वाल्यांना सुद्धा पण आता 2 वर्षाचे 75 पॉईंट मिळून जातील. परंतु जे LHV आहे, ज्यांचा डिप्लोमा कोर्सेस झाले आहे आणि LHV ज्यांचं झालं आहे त्यांना फक्त 75 पॉईंट मिळेल. बाकीचे जे 75 पॉईंट्स आहेत ते त्यांनासुद्धा CNE करावीच लागेल. रिलॅक्सेशन मिळणार नाही. त्यानंतर 2027 काहींना रिलॅक्सेशन मिळेल, परंतु आपण गृहीत धरून चालू की म्हणजे जे 27पर्यंत आहे, म्हणजे ज्यांचं PBBSc आहे त्यांना मिळणार. परंतु आपल्याला 150 पॉईंट नक्की मिळावंच लागतील, हे करावंच लागेल असं पण गृहीत धरून चालू नका. ठीक आहे, तुम्ही रेडी राहा. 50-60 पॉईंट तरी आपल्या याच्यामध्ये करून ठेवा, जेणेकरून आपल्याला अडचण जाणार नाही. त्यानंतर अजून एक पॉईंट महत्त्वाचा सांगायचा म्हणजे की 2027 पूर्वी काही ना काहीतरी पॉईंट्समध्ये रिलॅक्सेशन मिळेल. परंतु कारण की आपण या मुद्द्यामध्ये बघितलं, मुद्दा नंबर 6मध्ये की MNCला म्हणजे हे आहे आपलं काळजीसारखं वाटत आहे 6मध्ये की कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊ नका, की तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये करा, त्यामुळे तुमचा वेळ, पैसा वाया जाऊ नये म्हणजे हे दाखवलेली आहे. म्हणून असं वाटतं की 2027 पूर्वी काही ना काही पॉईंट्समध्ये रिलॅक्सेशन मिळेल, पण आपण असं गृहीत धरून चालू शकत नाही. 150 पॉईंटपैकी कमीत कमी 50-60 पॉईंट तरी आपल्या खात्यामध्ये असले पाहिजे. त्यानंतर ऑनलाईन CNE आहे, iGOTचे काही पॉईंट्स आहे, असे मिळून काही ऑफलाईन CNE करा 2-3. तर असं मिळून आपल्याला तुम्ही रेडी राहा त्यासाठी. ठीक आहे, तर माहिती जर तुम्हाला खरंच इफेक्टिव्ह, चांगली, हेल्पफुल वाटली असेल तर इतरांना शेअर करा आणि आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.